संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांकरिता म्हणजे ज्यामध्ये सामाजिक न्याय विशेष विभागाची जी संजय गांधी निराधार योजना आहे, या संजय गांधी निराधार योजनेमधील सोबतच श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेचे जेवढे काही लाभार्थी आहेत त्या सर्व लाभार्थ्यांकरिता, दुर्धर आजाराचे जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांकरिता सुद्धा आणि आपल्या ज्या माता विधवा माता भगिनी आहेत या सर्वांकरिता अखेर या व्हिडिओच्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून, आपल्या पेजच्या माध्यमातून त्यांच्या हक्काचं, त्यांचं जे रखडलेलं अनुदान आहे ते त्यांना मिळण्याकरिताच्या संदर्भातली एक खूप महत्वाची गोड बातमी, गुड न्यूज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत बांधवांनो. तर बघा बांधवांनो, ही बातमी काय मिळाली आणि कशा प्रकारे मिळालेली आहे. तर ज्या प्रकारे या अगोदर सुद्धा आपण दिव्यांगांचं अनुदान असेल किंवा संजय गांधी निराधार योजनेचे जेवढे काही लाभार्थी आहेत या सर्वांचं जे अनुदान वितरण वाटप होत होतं, ते वाटप वितरण होण्याच्या अगोदर SAS या पोर्टलवर ज्याप्रमाणे एक नोटिफिकेशन, एक पॉपअप, एक मेसेज येत होता, त्यानुसारच आता महाडीबीटी 2.0 वर दिव्यांगांकरिता सुद्धा नोटिफिकेशन, तो पॉपअप येण्याकरिता सुरुवात झालेली आहे. आणि त्यानुसारच आता पहिल्यांदा संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांकरिता, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांकरिता, विधवा माता भगिनींकरिता, दुर्धर आजाराच्या लाभार्थ्यांकरिता नोटिफिकेशन, पॉपअप मेसेज येण्याकरिता सुरुवात झालेली आहे. तो आलेला आहे आणि त्यामध्ये खऱ्या अर्थाने आजची डेट आहे म्हणजे रोज गुरुवार 13 तारखेच्या सकाळी 10 वाजेपासून तर रोज 14 म्हणजे रोज शुक्रवारला सकाळी 10 वाजेपर्यंत या सर्व लाभार्थ्यांच्या अनुदानाचं वितरणाची प्रक्रिया सुरू राहणार आहे. या वितरणाची प्रक्रिया सुरू झाल्याच्या नंतरच परत हे जे महाडीबीटी 2.0 पोर्टल आहे ते सुरू करण्यात येईल. तोपर्यंत बाकीची जी प्रक्रिया, वितरणाची प्रक्रिया सुरू करण्याकरिता, त्या लाभार्थ्यांना त्याचं अनुदान देण्याकरिता जी आपण नेहमी प्रक्रिया करत असतात कार्यालयाच्या माध्यमातून, त्याकरिता हे पोर्टल सध्या बंद करण्यात आलेलं आहे, बंद ठेवण्यात आलेलं आहे. उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत 14 तारखेच्या शुक्रवारच्या ते बंद राहणार आहे. त्यानंतर ती प्रोसेस होऊन जाईल. ती प्रोसेस झाल्याच्या नंतर महाडीबीटी 2.0 हे पोर्टल परत सुरू होणार आहे बांधवांनो. आता मागच्या वेळेस ज्याप्रमाणे दिव्यांग बांधवांच्या वितरणाकरिता नोटिफिकेशन, पॉपअप मेसेज आलेला होता आणि आपण त्यावेळेसच त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जर या मेसेजमध्ये वेळ वाढवून किंवा तारीख वाढवून काही बदल नाही झाला तर ताबडतोब वितरण होईल. परंतु त्यावेळेस त्या मेसेजमध्ये, पॉपअपमध्ये बदल झाला होता. 2, 4, 5, 6 घंट्याचा वेळ वाढवून घेतलेला होता. परंतु वेळ वाढवल्याच्या नंतर सुद्धा 2-4 दिवस जास्त उशीर झाला होता, लेट झालं होतं वितरण. त्यानुसारच जर या आपल्या संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या वितरणाकरिता जो मेसेज आलेला आहे, जो पॉपअप आलेला नोटिफिकेशन, त्या मेसेजमध्ये जर आता उद्याच्या सकाळच्या 10 वाजेपर्यंतचा जो वेळ दिलेला आहे तो जर बदलला नाही, तेवढाच वेळ राहिला आणि सकाळी 10 वाजेपर्यंत तो जर नोटिफिकेशन मेसेज जर निघून गेला तर लवकरात लवकर वितरण तुमचं वेळप्रसंगी उद्या परवाकडे चालू होऊ शकते. परंतु जर त्यामध्ये तसा बदल झाला आणि एखाद्या दिवसाची तारीख वाढवून मिळाली किंवा 2-4 तास उद्याचे वाढून जर भेटले तर तशा प्रसंगी वितरणाकरिता वेळ लागू शकतो. आणि तसा जर बदल झाला तर सर्वात अगोदर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या, आपल्या पेजच्या माध्यमातून ती बातमी आपल्या सर्वांपर्यंत, ती अपडेट पोहोचवण्याचा माझा नक्कीच हमखास प्रयत्न असेल मित्रांनो. तर बघा मित्र, प्रत्येक व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या माध्यमातून, ज्येष्ठ नागरिकांच्या माध्यमातून त्यांचं जे हक्काचं अनुदान आहे ते 1500 रुपयाचं अनुदान कधीपर्यंत मिळेल, कधी चालू होईल याकरिता विचारणा करण्यात येत होती. परंतु आता त्यांच्या प्रश्नांचं उत्तर मिळालेलं आहे, हालचाली सुरू झालेली आहे, प्रक्रिया सुरू झालेली आहे. वेळप्रसंगी उद्या हो किंवा परवापर्यंत त्यांच्या आधार संलग्न खात्यावर त्यांच्या हक्काचं 1500 रुपयाचं जे अनुदान आहे ते जमा झालेलं असणार आहे मित्रांनो. बघा, या नोटिफिकेशन मध्ये जरी संजय गांधी निराधार योजना या योजनेचं नाव नसलं, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना या योजनेचं नाव नसलं, इतर योजनेचं सुद्धा नाव नसलं, तरी सुद्धा मिळालेल्या माहितीनुसार हा जो मेसेज आहे हा संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या वितरणाच्या प्रक्रियेकरिताचाच मेसेज आहे. तोच नोटिफिकेशन, त्याच्या संदर्भातलं हे पॉपअप आहे मित्रांनो. तर बघा मित्र, जसं सुद्धा काही नवीन बदल घडेल उद्या किंवा अपडेट येईल किंवा खात्यावर पैसे जमा होण्याकरिता सुद्धा जर सुरुवात झाली तर ताबडतोब सर्वात अगोदर आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून, पेजच्या माध्यमातून, ज्याचं नाव आहे कृषक भारत कालाल NK अग्रवालच्या माध्यमातून सर्वात अगोदर आपल्या बांधवांपर्यंत, भगिनींपर्यंत पोहोचवण्याचा माझा, मी तुमचा लाडका भाऊ नितीन अग्रवालचा माझा प्रयत्न असेल. तर बघा, अशीच विश्वासार्ह माहिती, नवनवीन माहिती आपल्या सर्वांपर्यंत मी पोहोचवू शकेल याकरिता नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, पेजला फॉलो करून घ्या, बेल आयकॉनचे बटन दाबून घ्या, लाईकचं बटन दाबून, हाईपचं बटन सुद्धा दाबून घ्या. आणि महाराष्ट्र राज्यातील आपल्या तमाम बांधवांना, ज्येष्ठ नागरिकांना, विधवा माता भगिनींना त्यांच्या हक्काचं अनुदानासंदर्भातली ही जी गोड बातमी आहे ती मिळेल याकरिता हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्कीच शेअर करा मित्रांनो. तर बघा मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. आणि मी माझ्या
प्रत्येक व्हिडिओच्या अखेरीस सांगतो त्यानुसार आणि एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याकरिता आणत सुद्धा असतो. त्यानुसार भेटूया अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.